बेल्जियमच्या अँटवर्प शहरात 12 एप्रिल 2025च्या रात्री हिरांच्या चमचमाटात लपलेले एक सत्य पोलिसांच्या हाती लागले। मेहुल चोक्सी एकेकाळी भारताचा डायमंड किंग म्हणून ओळखला जाणारा उद्योगपती हॉस्पिटलच्या बेडवर पकडला गेला। त्याच्यावर पंजाब नॅशनल बँकेचे 13,500 कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप आहे। पण ही एक कहाणी फक्त फसवणुकीची नाही, तर एका माणसाच्या महत्त्वाकांक्षेची, फसवणुकीची आणि सत्याच्या शोधाची आहे। मेहुल चोक्सी पकडला गेल्याने पंजाब बँकेचे पैसे परत मिळणार का? चला तर जाणून घेऊयात मेहुल चोक्सीची इनसाइड स्टोरी। नमस्कार, मी रवी लाटे, मराठी मिररमध्ये आपलं स्वागत आहे। मुंबईच्या चकाचक बाजारात मेहुल चोक्सीचं नाव हिरा इतकंच चमकायचं। त्याची कंपनी गीतांजली जेम्स देशभरात दागिन्यांचं साम्राज्य पसरत होती। 1959 मध्ये मुंबईत जन्मलेला मेहुल गुजरातच्या पालनपूरच्या GD मोदी कॉलेजमधून शिक्षण घेऊन वडिलांच्या हिऱ्यांच्या व्यवसायात उतरला। त्याने फक्त भारतातच नाही तर जगभरात आपलं नाव कमावलं। पण 2018 मध्ये जेव्हा पंजाब नॅशनल बँकेचा घोटाळा उघड झाला, तेव्हा त्याचं साम्राज्य पत्त्यासारखं कोसळलं। मेहुल आणि त्याचा भाचा नीरव मोदी यांच्यावर बनावट लेटर ऑफ अंडरटेकिंगद्वारे बँकेला कोट्यावधींचा चुना लावल्याचा आरोप ठेवण्यात आला। मेहुलने 2 जानेवारी 2018ला भारतातून पळ काढला आणि मग सुरू झाला त्याचा फरारी प्रवास। अँटिग्वा, डोमिनिका आणि आत्ता बेल्जियम। मेहुलच्या पावलांनी अनेक देश पालथे घातले। त्याने अँटिग्वामध्ये नागरिकत्व घेतलं, बेल्जियममध्ये पत्नीप्रीतीच्या नावे रेसिडेन्सी कार्ड मिळवलं, पण CBI आणि ED त्याच्या मागावर होत्या। 2024 मध्ये मेहुल बेल्जियमच्या अँटवर्पमध्ये कर्करोगाच्या उपचारासाठी दाखल झाला, पण त्याचं खरं लक्ष होतं स्वित्झर्लंडला पळून जाणं। भारतीय यंत्रणांनी बेल्जियम पोलिसांना खबर दिली आणि मेहुलच्या खोट्या कागदपत्रांचा पर्दाफाश केला। जेव्हा बेल्जियम पोलिसांनी त्याला अटक केली, तेव्हा त्याच्या सामानातून एक डायरी सापडली। त्यात लिहिलं होतं, मी फक्त एक प्यादं आहे, खरे खेळाडू अजूनही मोकाटच आहेत। ही डायरी खरं सत्य उघड करणारी होती का मेहुलची आणखी एक चाल? त्याच्या वकिलांनी कर्करोग आणि ह्युमन राईट्सचा आधार घेत त्याला भारत सरकारच्या ताब्यात देण्याचा विरोध केला आहे, पण भारताने 1901च्या भारत बेल्जियम कराराचा आधार घेत त्याला भारतात परत आणण्याची मागणी केली आहे। मेहुलच्या अटकेने भारतात खळबळ उडाली। सोशल मीडियावर #मेहुल चोक्सी ट्रेंड करू लागलं। काहींनी त्याला चोर ठरवलं, तर काहींना वाटले की तो मोठ्या षडयंत्राचा बळी आहे। पण प्रश्न उरलाच, मेहुल खरंच गुन्हेगार आहे की त्याच्या मागे कोणीतरी मोठा हात आहे? त्याच्या डायरीतलं सत्य कधी उघड होईल आणि बँकेचे पैसे परत मिळतील का? मेहुलला परत आणल्याने पंजाब नॅशनल बँकेचे पैसे वसूल होतील का? असे प्रश्न लोक विचारत आहेत। सध्या भारत सरकारचे मेहुल चोक्सीला भारतात परत आणण्याचे जोरदार प्रयत्न सुरू आहेत। त्याच्या भारतातील मालमत्ता ऐकून बँकेचे पैसे वसूल करण्याचे काम चालू आहे, असे सरकारकडून सांगण्यात आले आहे। मेहुल चोक्सी भारतात परत आल्यावर कोणत्या बड्या व्यक्तींची नावे समोर येतात, ह्याचे उत्तर येणारा काळच देईल। आमची ही स्टोरी कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।